एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर या चॅनलवर आपण अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो. म्हणजेच आपण मराठीतून पूर्ण आपल्या मातृभाषेतून इंग्रजी शिकत असतो. तर आता मी सध्या टेन्सची सिरीज सुरू केलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळामध्ये ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य कशी बनवली जातात ते पाहिले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्ये साध्या वर्तमान काळात कशी बनवली जातात ते शिकणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे बघा, मी इथे मराठीतून साध्या वर्तमान काळातली नकारार्थी वाक्ये लिहिलेली आहेत. तर ह्या वाक्यांचे आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. पण त्याआधी अशा प्रकारची वाक्ये जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी येणार आहे त्याआधी आपण बघू. तर बघा, सर्वात आधी तर कर्ता असतो. आता कर्ता म्हणजेच काय? जो क्रिया करणारा असतो तो कर्ता, त्यालाच इंग्रजीत सब्जेक्ट असं म्हणतात. त्यानंतर आपण साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करत असतो. डू आणि डज कसं वापरलं जाते? तर कर्ता बघून वापरलं जाते. त्यानंतर नकारार्थी वाक्य असल्यामुळे नॉटचा उपयोग केला जातो. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप त्यालाच आपण V1 फॉर्म असे म्हणतो. आणि सर्वात शेवटी मग कर्म असते, म्हणजेच त्याला इंग्रजीत आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आता कर्म म्हणजे काय? की ज्याच्यावर क्रिया केली जाते ते कर्म. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना याचे स्ट्रक्चर नकारार्थी वाक्यांचे येत असते. तर आता मग डू किंवा डज हे कर्त्यानुसार वापरत असतात. मग डू केव्हा वापरायचं आणि डज केव्हा वापरायचं? तर बघा, कर्ता जेव्हा आय, यू, वी, दे किंवा प्लुरल नाऊन असेल तर अशा वेळेला डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. आणि ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर अशा वेळेला डज हे सहाय्यकारी क्रियापद हे वापरले जाते. आणि त्यानंतर अर्थातच निगेटिव्ह वाक्य असल्यामुळे, नकारार्थी वाक्य असल्यामुळे नॉट हे वापरले जाते. तर इथे बघा, मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी चहा घेत नाही. बघा, हे सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. जर चहा नाही घेत असले तर आपण काय म्हणतो? की मी चहा घेत नाही. मग आता हे सेंटेन्स जर इंग्रजीत बोलायचं असलं तर कसं बोलायचं? तर आता या स्ट्रक्चरनुसार आपण या वाक्याचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. तर सर्वात आधी तर इथे सांगितले कर्ता घ्यायचा. कर्ता कोणता आहे? मी. मग मीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये? आय वापरत असतो. आय इंग्रजीत वापरत असतो. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? डू किंवा डज म्हणजेच डू नॉट किंवा डज नॉट हे घ्यायचं असते. मग आय नंतर आपण काय वापरत असतो? डू वापरत असतो. म्हणून आपण इथे काय करणार आहोत? तर डू नॉट. आय डू नॉट. आता डू नॉट ऐवजी तुम्ही डोंट असं संक्षिप्त रूपसुद्धा याचं वापरू शकताय. आय डोंट किंवा आय डू नॉट. आणि घेणे यासाठी आपण काय वापरतो शब्द इंग्रजीमध्ये? टेक. म्हणजेच हे आहे क्रियापद. आता ते क्रियापद आपल्याला V1 फॉर्ममध्येच घ्यायचे आहे, म्हणून आपण इथे टेक घेतलं. आणि कर्म काय आहे? तर चहा. चहासाठी आपण इंग्रजीमध्ये टी हा शब्द वापरत असतो. आणि शेवटी मग फुल स्टॉप. तर बघा, आय डू नॉट टेक टी किंवा आय डोंट टेक टी म्हणजेच काय? तर मी चहा घेत नाही. आता नेक्स्ट बघा, ती शाळेत जात नाही. बघा, आता या स्ट्रक्चरनुसार आपण आता इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन करू. आता पहिल्यांदा तर कर्ता घ्यायचा आहे. कर्ता आहे ती. मग तीसाठी आपण शी हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो. आता शी नंतर आता डू वापरायचा का डज? तर मी सांगितलं आहे की ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर त्यानंतर आपण काय वापरत असतो? सहाय्यकारी क्रियापद डज वापरत असतो. म्हणून आपण शी नंतर इथे काय वापरणार आहोत? डज. सी डज नॉट. बघा, शी डज नॉट. आणि आता काय घ्यायचं आहे आपल्याला? क्रियापद. क्रियापद बघायचं. क्रियापद कोणतं आहे? जाणे. जात नाही म्हणजेच जाणे. मग जाणेसाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरत असतो? तर गो हा शब्द वापरत असतो. म्हणून आपण इथे त्याचं V1 फॉर्ममध्येच लिहिणार आहोत, गो. सी डज नॉट गो. आणि कुठे ऑब्जेक्ट काय आहे? तर शाळेत. शाळेमध्ये, म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? सी डज नॉट गो टू स्कूल. स्कूल हा शब्द आपण इंग्रजीत शाळेसाठी वापरत असतो. म्हणजेच काय? ती शाळेत जात नाही. शी डज नॉट गो टू स्कूल. अशा प्रकारे याचं मग इंग्रजीत ट्रान्सलेशन होणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी तुला ओळखत नाही. बघा, आता हे वाक्य आपण एखाद्याला नाही ओळखलं तेव्हा म्हणत असतो की मी तुला ओळखत नाही. तर आता हे वाक्य मग कसं करणार तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट? तर सर्वात आधी तर कर्ता घ्यायचा आहे. तो कर्ता आहे मी.
मीसाठी तर आपण काय वापरत असतो, आय हा शब्द वापरत असतो. त्यानंतर आय नंतर आपण डू वापरतो आणि नकारार्थी असल्यामुळे आपण काय घेणार आहोत, नॉट. आय डू नॉट किंवा आय डोंट असं जरी घेतलं तरी चालते. डू नॉट. आता क्रियापद आहे ओळखत, म्हणजेच ओळखणे मूळ क्रियापद, ते V1 फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचं आहे. आता त्यासाठी आपण काय घेणार आहोत, मग वर्ब नो. आय डू नॉट नो. मी ओळखत नाही. कोणाला? ऑब्जेक्ट काय आहे, तुला. तुला ओळखत नाही, हे ऑब्जेक्ट आहे. मग तुलासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो शब्द, तर यू. आय डू नॉट नो यू किंवा आय डोंट नो यू. अशा प्रकारे मग हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. आता नेक्स्ट बघा, तो क्रिकेट खेळत नाही. बघा, सर्वात आधी करता घ्यायचा तो, त्यासाठी आपण इंग्रजीत ही वापरतो. आता ही नंतर आपण काय वापरत असतो, कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, तर डज. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, डज नॉट. ही डज नॉट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, क्रियापदाचे पहिले रूप. मग आधी क्रियापद कोणतं आहे, खेळत म्हणजेच खेळणे मूळ क्रियापद आहे. मग खेळण्यासाठी आपण प्ले हा शब्द वापरतो, तो आपल्याला तसा घ्यायचा आहे. ही डज नॉट प्ले. तो खेळत नाही. मग कर्म काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, काय खेळत नाही, क्रिकेट. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, क्रिकेट. बघा, ही डज नॉट प्ले क्रिकेट म्हणजेच काय, तर तो क्रिकेट खेळत नाही. अशा प्रकारे. आता तुम्ही म्हणाल की ही शी इट जर आपण घेतलं, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला की ते ही शी इट तृतीय पुरुषी एकवचनी करता असला म्हणजे आपण क्रियापदाला यस किंवा इयस लागतो. पण इथे आपण यस किंवा इयस लावलेला आहे का, नाही. त्याचं कारण काय आहे की कारण इथे डज आलेला आहे. डज आलेला असल्यामुळे हे जे पुढचं क्रियापद आहे त्याचा यस किंवा इयस हा निघून जातो, हे लक्षात ठेवायचं. डज असलं म्हणजे त्याच्या पुढे येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा इयस हा लागत नाही. आता नेक्स्ट बघा, तो मला मदत करत नाही. बघा आता मग सर्वात आधी तर काय घेणार आहे, करता तो. तोसाठी आपण ही वापरतो आणि अर्थातच इथे ही नंतर आपण काय वापरतो, डज. ही डज नॉट. त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापद मदत करणे. मदत करत म्हणजेच मदत करणे मूळ क्रियापद. त्याच्यासाठी आपण हेल्प हा शब्द वापरतो, तो आपल्याला V1 फॉर्ममध्येच यायचा आहे. ही डज नॉट हेल्प. तो मदत करत नाही. कोणाला? ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, तर मला. मग मलासाठी आपण इंग्रजीमध्ये मी हा शब्द वापरत असतो. अशा प्रकारे मग हे इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे. तो मला मदत करत नाही म्हणजेच इंग्रजीत ही डज नॉट हेल्प मी. अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीत बोलू शकता. आता नेक्स्ट बघा, ते मंदिरात जात नाही. बघा आता काही असतात, मग आपण एखाद्याला सांगतो की ते मंदिरात जात नाही. आता हे मग इंग्रजीत कसं ट्रान्सलेट करणार, आता आधी करता घ्यायचा. करता आहे ते, मग तेसाठी आपण इंग्रजीत दे वापरतो. मग आता दे नंतर काय वापरतो, मी आधीच सांगितलं तुम्हाला. कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो आपण, डू. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, डू नॉट. दे डू नॉट. त्यानंतर काय घ्यायचं असते आपल्याला, क्रियापद. क्रियापद आहे जात म्हणजेच जाणे. त्यासाठी आपण इंग्रजीत गो हा शब्द वापरतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, दे डू नॉट गो. ते जात नाही. कुठे जात नाही, कर्म काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, तर मंदिरात किंवा मंदिरामध्ये. ते जात नाही. म्हणून आपण इथे काय, मंदिराला आपण इंग्रजीमध्ये काय शब्द वापरत असतो, तर टेम्पल. म्हणून आपण गो टू टेम्पल. दे डू नॉट गो टू टेम्पल. आता मंदिरात आहे म्हणून इथे गो टू टेम्पल असं आपण घेतलेलं आहे. दे डू नॉट गो टू टेम्पल. ते मंदिरात जात नाही. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ती इंग्रजी बोलत नाही. बघा आता इथे सुद्धा तीसाठी आपण इंग्रजीमध्ये करता घेणार आहोत सर्वात आधी. तर तीसाठी आपण इंग्रजीमध्ये शी वापरतो. शी नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं घेतो, डज. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, डज नॉट. शी डज नॉट. त्यानंतर काय घ्यायचं असते, क्रियापद. क्रियापद बघायचं, बोलत म्हणजेच बोलणे. त्यासाठी आपण स्पीक हा शब्द वापरतो इंग्रजीत. म्हणून आपण तो V1 फॉर्ममध्येच येणार आहोत, स्पीक. सी डज नॉट स्पीक. ती बोलत नाही. मग कर्म कोणतं आहे, काय बोलत नाही, इंग्रजी. हे कर्म आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत सर्वात शेवटी, सी डज नॉट स्पीक इंग्लिश. बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये येणार आहे.
शी डज नॉट स्पीक इंग्लिश. ती इंग्रजी बोलत नाही. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा. तुमचा मुलगा गृहपाठ करत नाही. बघा आता हे वाक्य थोडं मोठं घेतलेलं आहे मी, पण सोपं आहे अगदी. आता इथे रचनेप्रमाणेच घ्यायचं आहे. करता बघायचा. करता कोणता आहे? तुमचा मुलगा गृहपाठ करत नाही. म्हणजेच करता कोणता आहे? तुमचा मुलगा. त्यासाठी तुमचा युअर सन म्हणजेच मुलगा. युअर सन म्हणजेच तुमचा मुलगा. आता इथे एकवचनी करता आहे हा, म्हणून आपण काय वापरणार आहोत? डज. DOES डज. नंतर घ्यायचं आहे नकारार्थी असल्यामुळे नॉट. युअर सन डज नॉट. आता आधी युअर सन करता घेतला, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद डज नॉट, नंतर आता क्रियापद. क्रियापद आहे करत म्हणजेच करणे. मग करणेसाठी आपण इंग्रजीमध्ये डू हा शब्द वापरत असतो. डू म्हणजेच करणे. तुमचा मुलगा करत नाही. काय करत नाही? तर गृहपाठ. त्याला आपण इंग्रजीमध्ये हे कर्म आहे. मग आपण इंग्रजीमध्ये होमवर्क म्हणतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? युअर सन डज नॉट डू. आता इथे घेणार आहोत आपण हीज होमवर्क. बघा, युअर सन डज नॉट डू हीज होमवर्क. तुमचा मुलगा गृहपाठ करत नाही. गृहपाठ करत नाही म्हणजेच त्याचा गृहपाठ असाच अर्थ होतो त्याचा, म्हणून मी इथे काय घेतलं आहे? हीज होमवर्क. युअर सन डज नॉट डू हीज होमवर्क. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस कशी बनवायची, म्हणजेच नकारार्थी वाक्य कशी बनवायची ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअरसुद्धा करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.